हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस झालाय। यामुळे हळद, कांदा, भुईमूग आणि आंब्याच्या बागांचं नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामधील सरकळी इथले शेतकरी संभाजी पवार यांच्या 1 एकरवरील हळदीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। हळद काढणी करून शेतामध्ये वाळू घातलेली होती, परंतु अचानक मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस बरसला आणि यामुळे या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या सरकळी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे। संभाजी पवार यांची ही शेती आहे आणि त्यांनी काढलेली हळद कालच्या पावसानं आणि आज सकाळी सुद्धा पाऊस झालेला आहे। त्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजून गेलेली आहे। काही दिवसापूर्वी या हळदीला शिजवण्याचं काम पूर्ण केलं होतं आणि वाळण्यासाठी शेतामध्ये ही हळद ठेवली होती, परंतु त्यापूर्वी काल झालेल्या जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हळद पूर्णपणे भिजलेली आहे। खरं पाहायला गेलं तर या हळदीला शेतकऱ्याला साधारणतः 1 वर्ष जोपासावं लागतं आणि आता 2 ते 3 दिवसामध्ये हळदीची वाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही हळद शेतकरी मार्केटमध्ये विकून त्यामधून पैसे शेतकऱ्याकडे मिळणार होते, परंतु त्यापूर्वी कालच्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजलेली आहे। पलीकडच्या साईडला पाहता येतं हा हळदीचा बंडा आहे आणि पलीकडे शेंग शेतकऱ्याने झाकून ठेवली आहे, परंतु त्या ताडपत्रीवर सुद्धा पाणी साचलेले आहे। शेतकरी सांगतात काल त्या ताडपत्रीवरनं पाणी पूर्णपणे वाहत होतं। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळं या हळदीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर सेनगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये आंब्याच्या बागा असो, कांद्याचं काढणी सुरू आहे, त्या कांद्यात सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि अवकाळी पावसानं जी काही पिकं शेतकऱ्यांच्या आता हाती येतं त्या सर्व पिकांची दानादान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सरकळी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.